हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल दुबई आणि मी. तर आज मी बनवली आहे सोपीच्या झाडाच्या पानापासनं वडी. ही एक कोथिंबीर वडीसारखीच असते, बनवता येते. आणि इथे मी चित्र टाकते, दिल लीव्स म्हणतात याला. आणि ही बनवली आहे मी त्याची वडी. खूप स्वादिष्ट लागते, तुम्ही पण बनवून बघा. तर ही ग्रीनरी किती सुंदर दिसते. हा आहे झबील एरिया. इथे रोडने खूप ग्रीनरी आहेत आणि खूप छान वाटतं. म्हणजे दुबई हे डेझर्ट आहे पण वाटतच नाही. तर आज आम्ही निघालो आहोत दुबई फेस्टिवल सिटी मॉलला व्हिजिट करण्यासाठी. तर चला बघूया. तुम्हाला तर माहितीच आहे दुबई हे मॉलसाठी फेमस आहे. तर हा एक त्यातला मॉल, फेस्टिवल सिटी मॉल. हा मला थोडा एक्सपेन्सिव्ह वाटतो, पण इथे एंटरटेनमेंट देन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इथे होतात आणि फायर शो असतात आणि इथे फाउंटेन शोसुद्धा असतात. तर हा खूप मोठा मॉल आहे. इथे तुम्हाला एक ELNN लंडन याचं एक कॅफे दिसणार. मला ते कॅफे प्रचंड आवडलं. म्हणजे त्याचं जे आतमधलं इंटेरियर आहे, पिंक शेड आहे असा, खूपच सुंदर दिसत होतं ते दुरून. मी तुम्हाला इथे फोटो टाकेल पुढे, तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर इंटेरियर मी कुठेच बघितलं नाही, कुठल्याच कॅफेचं नाही. आणि ते बघूनच असं वाटतं की तिथे बसावं, छान कॉफी प्यावी. पण हा खूप एक्सपेन्सिव्ह मॉल आहे. आम्ही जस्ट इथे व्हिजिट करायला आलो आहोत. तर इथे बघू शकता, तिथे कॅमेरा वगैरे लावले आहेत. तिथे काही ना काही म्हणजे इंटरव्ह्यूज वगैरे असं एंटरटेनमेंट होत असतं कायम. सध्या तिथे नव्हतं चालू. तर आता आपण पुढे जाऊयात आणि तुम्हाला परत एक व्ह्यू दाखवते मी त्या कॅफेचा. तर बघा, इतकं सीमलेसली त्यांनी ते बनवलेलं होतं ना, वरचं नाव आणि आतमधलं इंटेरियर तर लाजवाब होतं. तर ही ती जागा आहे. इथे फाउंटेन शो असतो आणि फायरवर्क्स असतात जेव्हा नॅशनल डे किंवा कुठलं सेलिब्रेशन असेल तर. हा मॉल खूप मोठा आहे, तुम्ही इतकं फिरू पण नाही शकत. आणि बाळसोबत जर असेल तर खूप कमी फिरून आपल्याला घरी जावं लागतं, कारण की त्यांची चिडचिड होते. तर आम्ही एक फ्लोअर पाहून खाली आलो लिफ्टनी आणि इथे एक आईस्क्रीम कॉर्नर दिसले. तर एक आईस्क्रीम झालं आमचं आणि आम्ही आता घरी चाललो आहोत. तर आमचा असा होता हा दिवस. तुम्हाला कसं वाटला, तुमचा कसा गेला, नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग.